let's see question number 8. Using tables evaluate the following. So let's see, the first example is here. 4 cot 45 minus sec square 60 degree plus sin 30 degree. आता इव्हॅल्युएशन करायचं आहे आपल्याला एक्झाम्पलचं, म्हणजे हे सिम्प्लिफाय करून याची जी काही व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करायची. सो फर्स्ट ऑफ ऑल, फॉर फाइंडिंग दी व्हॅल्यू ऑफ क्वेश्चन नंबर फर्स्ट ऑफ ऑल we write the values of cot 45. So we know that the value of cot 45 degree आपण ऑलरेडी काय केलेलं आहे, तर ट्रिग्नोमेट्री काही जे स्टँडर्ड अँगल्स आहेत त्या अँगलसाठी टेबलमध्ये डिटरमाइन केलेली आहे आणि सांगितलेलं आहे की तो टेबल तुमच्या लक्षात असणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय आपण हे जे काही एक्झाम्पल्स आहेत ती सिम्प्लिफाय करून त्याची व्हॅल्यू फाइंड करू शकत नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल वी राइट दी व्हॅल्यू ऑफ cot 45, get 1. Then value of sec 60, take here 2, and value of sin 30, it's half. Okay, now first of all we take this expression. The expression is here 4 cot 45 minus sec square 60 degree plus sin 30. Okay, now simply these three values put in this expression. So we write here 4 into value of cot 40 is 1 minus value of sec 60 is 2, but here we have to give sec square 60. So write here 2 square, because we know that sin square theta जर तुम्हाला दिला असेल तर तो sin square theta आपण sin theta bracket square सुद्धा काय करू शकतो, लिहू शकतो. म्हणजे sin square theta we take sin theta bracket square. म्हणजे हे तुम्ही हा जो काही रूल आहे तो सगळ्या ट्रिग्नोमेट्रीसाठी काय करू शकता, यूज करू शकता. त्या सिमिलरली आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, sec 60 ची व्हॅल्यू आहे आपली 2 आणि sec square 60 दॅट इज अ sec 60 ब्रॅकेट स्क्वेअर. सो राइट हियर व्हॅल्यू ऑफ sec 60 इज 2 square plus sin 30 is half. Now simplify this, product of this two term get 4 minus 2 square get 4 plus half. So in that case plus 4 minus 4 get cancelled, we get the value is half. Okay, now let's see second question. आता जो सेकंड क्वेश्चन आहे बघा, त्याच्यामध्ये अँगल्स आपल्याला काय दिलेले आहेत, तर रॅडियन मेजरमेंट. म्हणजे लक्षात ठेवा अँगल तुम्हाला डिग्री ॲज वेल ॲज रॅडियनमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. ओके, नाउ सी फर्स्ट ऑफ ऑल वी राइट दी व्हॅल्यू ऑफ cos 0. आपल्याला ज्या ज्या व्हॅल्यू इसेन्शियल आहेत त्या व्हॅल्यू फक्त पहिल्यांदा आपण या ठिकाणी काय करूयात, लिहून घेऊया. व्हॅल्यू ऑफ cos 0. सो राइट हियर इन सेकंड एक्झाम्पल व्हॅल्यू ऑफ cos 0 इज we know that 1. Then value of cos pi by 6, we know that pi by 6 that is a 30 degree angle, and cos 30 we write here root 3 by 2. Then value of cos pi by 3 that is a 60 degree angle, म्हणजे 60 degree radian मध्ये काय असतो pi by 3 आणि cos 60 ची म्हणजे pi by 3 ची व्हॅल्यू येते हाफ. देन व्हॅल्यू ऑफ cos pi by 2 we take here 0. Okay, now first of all we take here given expression is cos square 0 plus cos square pi by 6 plus cos square pi by 3 plus cos square pi by 2. Now put given values. या ज्या काही व्हॅल्यूज आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत या गिवन मध्ये दिलेल्या नाहीयेत, बट आपल्याला त्या माहित आहेत. त्या व्हॅल्यू आपल्याला या एक्सप्रेशन मध्ये काय करायचे, सबस्टिट्यूट करायचे. सो पुट हियर cos 0 is 1, take here 1 square, because
कॉस स्क्वेअर थिटा दॅट इज अ कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी कॉस 0 ची व्हॅल्यू आहे 1 स्क्वेअर लिहिला प्लस व्हॅल्यू ऑफ कॉस 5/6 √3/2. But here we have to do cos square 5/6. So take here √3/2 square plus value of cos 5/3 is half. Take here half square plus cos 90 is 0. Take here 0 square. Now take a square of these four terms. 1 square get 1. √3/2 square get 3/4 plus 1/4 plus take 0 as it is. Now 1 take as it is plus LCM of these two terms is 4. Take a sum of numerator is 3 plus 1. We get a 4 and 4/4 we get a 1. So 1 plus 1 sum of these two terms we get 2. Okay, means value of second expression we have to find the value is 2. Okay, now let's see the last question of this exercise 2.1 is here. Find the trigonometric functions. या ठिकाणी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय करायचे आहेत डिटरमाइन करायचे आहेत. इन दी फर्स्ट एक्झाम्पल वी हॅव टू गिव्ह इफ cos theta is equal to -3/5 and theta lies in 180 to 270. म्हणजे पहिलं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आपल्याला cos ची व्हॅल्यू दिली म्हणजे एका ट्रिग्नोमेट्रीची व्हॅल्यू दिलेली आहे. युझिंग दिस ट्रिग्नोमेट्री आपल्याला जे अदर पास्ट ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत त्यांच्या व्हॅल्यूज काय करायच्या आहेत तर डिटरमाइन करायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी राइट द गिवन इन्फॉर्मेशन. गिवन इन्फॉर्मेशन इज हियर cos theta is equal to -3/5. So first of all we write here in the example number first. क्वेश्चन नंबर 9 जो आहे त्याचा फर्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी काय करूया सॉल्व करूया. सो वी हॅव टू गिव्ह दी व्हॅल्यू ऑफ cos theta. cos theta आपल्याला दिलेला आहे -3/5 and theta lies in 180 to 270. Okay, now first of all आपण काय करणार आहे बघा जी कॉस्टची व्हॅल्यू दिलेली आहे त्या कॉस्टचा यूज करून फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा. कारण की साइन आणि कॉसमध्ये आपण जी आयडेंटिटी यूज केलेली आहे जी आयडेंटिटी डिटरमाइन केलेली आहे ती आयडेंटिटी या ठिकाणी काय करायची आहे तुम्हाला यूज करायची आहे. सो वी नो दॅट दी आयडेंटिटी फर्स्ट आयडेंटिटी आहे आपली साइन स्क्वेअर थिटा plus cos square theta is equal to 1. Now we know the value of cos. Cos या ठिकाणी आपण काय केला we take sin as it is. Sin square theta plus value of cos is here -3/5 square is equal to get 1. Now sin square theta take as it is plus square of -3/5 we write here 9/25. 9/25 is equal to take 1. Now we write here value of sin square theta is equal to 1 minus 9/25 लेफ्टला पॉझिटिव्ह आहे तो ज्यावेळी तुम्ही राईटला पाठवणार आहे त्यावेळी तो त्याचं साइन काय करतो चेंज करतो म्हणजे पॉझिटिव्ह टर्म राईटला ट्रान्सफर केल्यानंतर काय होते निगेटिव्ह. सो राईट हियर -9/25. नाउ sin square theta take as it is we get the value. Take a subtraction 1 minus 9/25. First of all we write here LCM. LCM of these two terms is 25. Now take a cross multiplication 1 into 25. Write here 25 minus 9. We get the value of sin square theta is 16/25. Okay, now take a square root on both sides. Sin square theta square root is sin theta. Sin theta is equal to we write here plus minus square root of 16 is 4, square root of 25 is 5. But we get the value of sin theta is 2. आपल्याला या ठिकाणी sin theta च्या दोन व्हॅल्यू मिळाले. एक व्हॅल्यू आहे तुमची प्लस 4/5
आणि सेकंड व्हॅल्यू आहे -4/5. आता यातली एक व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करण्यासाठी बघा, वी हॅव टू गिव्ह दी रेंज ऑफ थीटा. थीटाची जी रेंज आहे ती तुम्हाला दिलेली आहे. थीटा आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये बिलॉंग करतोय आणि तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आपल्याला माहित आहे तुमची जी साइन ट्रिग्नॉमेट्री आहे ती नेहमी काय करते तर निगेटिव्ह साइन डिटरमाइन करते. सो फर्स्ट ऑफ ऑल वी राईट हिअर बट थीटा lies in third quadrant. Okay, now we know that in a third quadrant बघा तिसरा जो क्वाड्रंट आहे त्याच्यामध्ये तुमची साइन ट्रिग्नॉमेट्री नेहमी निगेटिव्ह साइन डिटरमाइन करते. सो राईट हिअर व्हॅल्यू ऑफ साइन थीटा इज -4/5. ओके, नाउ युजिंग द व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा अँड साइन थीटा या दोन व्हॅल्यूजचा यूज करून आपल्याला काय करायचे आहेत तर अदर जे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत ते डिटरमाइन करायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल नाउ बघा आपण फर्स्ट व्हॅल्यू डिटरमाइन केलेली आहे साइन थीटा. साइन थीटा आपण फाइंड केलेला आहे -4/5. ओके, साइन थीटावरून आपण काय डिटरमाइन करू शकतोय तर कोसेक, बिकॉज कोसेक थीटा इज दी रेसिप्रोकल ऑफ काय आहे तुमचा साइन थीटा. जे साइन थीटाची व्हॅल्यू जर -4/5 असेल तर आपण कोसेक लिहू शकतो. याच्यावरून कोसेक थीटा दॅट इज 1 डिवायडेड बाय साइन थीटा. 1/sin थीटा याच्या उलटी रिव्हर्स व्हॅल्यू येते, याच्या उलटी व्हॅल्यू येते तुमची -5/4. ओके, नाउ वी हॅव टू गिव्ह दी व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा. कॉस थीटा आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. कॉस थीटा आहे तुमचा -3/5. आता कॉसवरून आपण काय डिटरमाइन करू शकतोय तर व्हॅल्यू ऑफ सेक थीटा, बिकॉज सेक थीटा म्हणजेच काय आहे तर 1 डिवायडेड बाय कॉस थीटा. जेव्हा तुम्ही 1/cos थीटा घ्याल त्यावेळी आपल्याला सेक थीटा फाइंड होईल. वी राईट हिअर सेक थीटा इज इक्वल टू -5 डिवायडेड बाय 3. ओके, या ठिकाणी फॉर्म्युला लिहिला तरी चालेल. कोसेक थीटा इज इक्वल टू 1/sin थीटा. साइन थीटा आपल्याला माहित आहे तो पुट करा, वी गेट दी व्हॅल्यू -5/4. आणि या ठिकाणी तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता इंटर रिलेशन. सेक थीटा इज इक्वल टू 1/cos थीटा. वी टेक दी व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा. सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू मिळेल सेक थीटाची -5/3. नाउ फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ टॅन थीटा. टॅन थीटा इज दी रेशो ऑफ साइन बाय कॉस. सो टेक हिअर रेशो साइन थीटा बाय कॉस थीटा. We get the value of tan theta. Tan theta is -4/5 divided by -3 divided by 5. बोथ टर्मचा जर रेशो घेतला तर निगेटिव्ह साइन गेट कॅन्सल, 5 गेट कॅन्सल. वी गेट दी व्हॅल्यू ऑफ tan theta is 4/5. Okay, now using value of tan we have to find the cot. We know that cot theta is equal to reciprocal of a tan, 1 divided by tan. So we take here 1/tan is 4/5. So value of cot theta we write here 5 divided by 4. आता हे तुम्ही चेक पण करू शकताय. बघा सायन्स फक्त आपल्याला माहित आहे थीटा जो काय आहे या क्वेश्चनचा तो काय करतोय तर तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये बिलॉंग करतोय. म्हणजे लक्षात ठेवा थर्ड क्वाड्रंटमध्ये फक्त तुमचा टॅन आणि कॉट काय असतोय पॉझिटिव्ह. म्हणजे या दोघांचे साइन हे पॉझिटिव्हच असले पाहिजे. ते तुम्ही चेकआउट करू शकताय पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर. आणि अदर जे 4 रेशोज आहेत ते तुमचे थर्ड क्वाड्रंटमध्ये काय करतात तर निगेटिव्ह साइन डिटरमाइन करतात. त्यामुळे या चौघांनाही जे साइन आपण या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे ते काय पाहिजे तुमचं निगेटिव्हच असलं पाहिजे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस एक्झाम्पल. नाउ let's see question number 2 is here. If we have to give the value of sec A. sec A या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे -25/7 and in this example A जो अँगल आहे तो काय दिलेला आहे lies in second quadrant and our third example is here. If cot x is to be here 3/4. या ठिकाणी तुम्हाला cot x दिलेला आहे. x लाइज इन थर्ड क्वाड्रंट आणि x जो आहे तो काय आहे तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आहे. एक लक्षात ठेवा सेकंड आणि
थर्ड नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही स्वतः सॉल्व करायचं आहे. हे 2 क्वेश्चन्स काय करा, होमवर्कसाठी लिहून ठेवा. ही 2 एक्झाम्पल सॉल्व करताना काय करायचे तर तुम्हाला आयडेंटिटीज यूज करायचे. आता सेकची जी तुमची आपण सेक ज्या आयडेंटिटीमध्ये इन्व्हॉल्व आहे, ज्या आयडेंटिटीमध्ये आहे ती तुमची आयडेंटिटी आहे 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ती आयडेंटिटी यूज करा. सेकवरून तुम्ही काय डिटरमाइन करू शकाल तर टॅन, आणि त्या दोघांवरून अदर ट्रिग्नॉमेट्री काय करा, डिटरमाइन करा. सिमिलरली तिसरा क्वेश्चन सॉल्व करताना आपल्याला आयडेंटिटी यूज करायची आहे. या ठिकाणी कॉट इज गिवन, सो वी हॅव टू यूज दी आयडेंटिटी 1 + cos थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा, आणि ही आयडेंटिटी यूज करून कोसेक स्क्वेअर थिटा फाइंड आउट करा. अँड देन आफ्टर वी हॅव टू फाइंड दी अदर ट्रिग्नोमेट्रिक रेशो. Okay, now let's see the fourth question. Fourth question is here, if tan x is equal to -5/12 and x lies in a fourth quadrant. या ठिकाणी तुम्हाला tan x दिलेला आहे आणि जो x अँगल आहे तो काय आहे तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये बिलॉंग करतो, आणि याच्या युजने तुम्हाला अदर ट्रिग्नोमेट्री काय करायची आहे, डिटरमाइन करायची. सो फर्स्ट ऑफ ऑल वी राइट दी गिवन इन्फॉर्मेशन. गिवन इन्फॉर्मेशन आहे we have to give the value of cot x. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला tan x दिलेला आहे. सो फर्स्ट वी राइट tan x. बघा या ठिकाणी जो फोर्थ क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपल्याला tan x दिलेला आहे. सो राइट हियर tan x. Tan x is equal to, gives the value of tan x is -5 divided by 4. या ठिकाणी tan x दिलेला आहे and theta lies in fourth quadrant. So right here theta belongs to fourth quadrant. जो काही तुमचा थीटा आहे, ज्या थीटासाठी तुम्ही tan ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन केलेली आहे, या ठिकाणी जो अँगल आहे तो काय दिलेला आहे x, आणि हा जो x आहे तो काय आहे तुमचा फोर्थ क्वाड्रंटमध्ये बिलॉंग करतोय. आता लक्षात ठेवा फोर्थ क्वाड्रंटमध्ये ट्रिग्नोमेट्रीचे जे साइन आपण डिटरमाइन केलेले आहे त्याच्यानुसार चौथ्या क्वाड्रंटमध्ये आपला कॉस आणि सेक फक्त काय असतो पॉझिटिव्ह. अदर ट्रिग्नोमेट्री या क्वाड्रंटमध्ये काय करते तर निगेटिव्ह साइन डिटरमाइन करते. सो ही इन्फॉर्मेशन यूज करून आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा सेक फाइंड करायचं आहे. आता कारण की टॅन आणि सेकची आपण आयडेंटिटी डिटरमाइन केलेली आहे. सो यूज हियर दी आयडेंटिटी. वी नो दॅट 1 + अँगल इज हियर x, tan स्क्वेअर x इज इक्वल टू सेक स्क्वेअर x. ही आयडेंटिटी यूज केली. देन आफ्टर पुट दी व्हॅल्यू ऑफ tan x. tan x इज हियर -5/12. Okay, so right here 1 + -5 divided by 12 square is equal to 6 square x. Now therefore 1 + square of -5/10. -5 square is get 25. 12 square get 144. We get 6 square x. Now take a sum of these two terms. या दोघांचा जर एलसीएम घेतला तर एलसीएम येईल 144. नाउ टेक अ क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 144. वी गेट 144 + 25. वी राइट हियर 169. या दोघांची सम 144 + 25 जी काही सम आहे ती येते 169 इज इक्वल टू राइट हियर सेक स्क्वेअर x. सेक स्क्वेअर एक्सची आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 169 डिवाइडेड बाय 144. सो फर्स्ट ऑफ ऑल वी टेक अ स्क्वेअर रूट. बोथ साइड्स आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. सेक x इज इक्वल टू राइट व्हॅल्यू ऑफ सेक x इज ± स्क्वेअर रूट ऑफ 169 इज 13 and 144 is 12. Okay, this is the value of sec x. But remember x belongs to काय आहे तर फोर्थ क्वाड्रंट. सो राइट हियर but value of x, angle x lies in fourth quadrant, and we know that in the fourth quadrant sec x is
positive. Okay, so write the value of sec x is 13/12. ओके, या ठिकाणी sec x फाइंड केलेला आहे. तर युजिंग दिस इन्फॉर्मेशन आपल्याला अदर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय करायचे आहेत तर डिटरमाइन करायचे आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल वी राइट हियर व्हॅल्यू ऑफ tan x. tan x या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. tan x इज -5/12. देन tan x चा यूज करून तुम्ही काय करू शकताय cot x. सो राइट हियर cot x इज इक्वल टू cot x काय फाइंड होतोय बघा. cot x आहे तुमचा याच्या उलटा आपण लिहितो. cot x म्हणजे काय असतं 1/tan x. म्हणजे 1 take as it is tan x आहे -5/12. we get the value -12/5. then using this value या व्हॅल्यूचा यूज करून आपण sec x काढलेला आहे. sec x काय आहे बघ गिवन व्हॅल्यू आपण घेऊया त्या ठिकाणी पहिल्यांदा. sec x आहे 13/12. using this we have to find cos. cos x आपण काढू शकतो याचा यूज करून. cos असतोय 1/sec x. 1 take as it is sec x is 13/12. so we get the value 12/13. म्हणजे या व्हॅल्यूचा रेसिप्रोकल 13/12चा रेसिप्रोकल हा काय येतोय 12/13. ना या इन्फॉर्मेशनवरून बघा आता आपल्याला दोन ट्रिग्नोमेट्रिक अजून डिटरमाइन करायचे आहेत. त्या आहेत साइन आणि कॉस. सॉरी साइन अँड सेक कोसेक. साईनवरून तुम्ही कोसेक काढू शकता. आता साईन कसा फाइंड आउट करायचा आहे बघा आपल्याला. टेक अ प्रोडक्ट ऑफ cot x. आता cot x तुमचा काय असतोय बघा या ठिकाणी. cot असतोय तुमचा cos अपॉन sin x. cot ची व्हॅल्यू तुमची काय येते cos/sin. आता या ठिकाणी तुम्हाला साइन डिटरमाइन करायचं आहे. याला जर आपण कॉसने मल्टिप्लाय केलं ठीक आहे. कॉसने आपण या ठिकाणी मल्टिप्लाय करू शकत नाही. बट टॅन जर घेतला काय करू शकतोय बघा tan x या ठिकाणी दिलेला आहे. साइन डिटरमाइन करण्यासाठी बघा अजून एक फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेतोय tan x इंटू cos x इज इक्वल टू. आता बघा ज्यावेळी तुम्ही tan x आणि cos x चा प्रोडक्ट डिफाइन वी नो दॅट द व्हॅल्यू ऑफ tan x. tan x म्हणजेच काय असतोय sin/cos. tan x म्हणजे काय असणार आहे sin/cos. म्हणजे ह्या दोघांचा प्रोडक्ट हा तुम्हाला काय येतो तर sin x देतो. sin x देतो. लक्षात ठेवा tan म्हणजेच काय आहे sin/cos. याला मल्टिप्लाय कशाने केले आपण cosने. cos गेट कॅन्सल वी गेट दिस sin. आता या ठिकाणी या दोन व्हॅल्यूज आपल्याला माहित आहेत. आता बरेच जण या ठिकाणी काय करतात तर cos वरून sin काढण्यासाठी अजून एकदा आयडेंटिटी यूज करतात. म्हणजे ही आयडेंटिटी यूज केली पण त्याच्यानंतर दुसरी आयडेंटिटी यूज करतात ती म्हणजे 1 sin² + cos² θ = 1. आता ही आयडेंटिटी यूज करण्यापेक्षा आपण शॉर्टकट यूज करू शकतो. या ठिकाणी tan x * cos x we get sin x. tan x या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे व्हॅल्यू ऑफ tan x put here -5/12 into value of cos x we have to find cos is 12/13. so simplify this. 12 get cancelled. We get the value of sin is -5/13. Here we write the sin x. sin x काय आहे बघा 12 cancel झाला. sin x we write here -5/13. sin ची व्हॅल्यू मिळाली -5/13. याच्यावरून तुम्ही कोसेक लिहू शकताय. कोसेक x is the reciprocal of a sin. sin चा रेसिप्रोकल म्हणजे 1/sin कोसेक असतो. म्हणजे 1/sin काय बघा 1 / -5/13. वी राइट हियर -13/5. म्हणजेच बघा जी गिवन व्हॅल्यू आहे tan वरून आपण काय काढलेला आहे cot. देन sec वरून आपण काय फाइंड केलेला आहे तर cos. आणि देन आफ्टर यूज दिस फॉर्म्युला. हा फॉर्म्युला व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. याचा यूज करून तुम्ही साइन काढू शकताय. आणि साइनची व्हॅल्यू येते -5/13. सिम्प्लिफाय केल्यानंतर -5/13 येते व्हॅल्यू. आणि साइनवरून तुम्ही काय काढू शकताय कोसेक. कोसेक येतोय -13/5. ओके, थँक्यू.